आम्ही सारे खवय्ये. आणि आता सूप मस्त होतं, बरं वाटलं. येस येस, झकास होतं. आणि आता हा झटपट पराठा तुम्हाला माहितीये, ह्याच्यात सुद्धा काही फारसं तामझाम नाही. तर साहित्य काय काय ते नीट लिहून घ्या, म्हणजे पराठा करता येईल. सांगा. पनीर, चिरलेली भोपळी मिरची, कणिक, पीठ, साजूक तूप, कांदा, मीठ, मिरपूड, चिली फ्लेक्स, इटालियन सिझलिंग आणि साखर. साहित्य तुम्ही घेतलं असेलच. तर आता मुख्यत्वे आपण सारण आधी करूया. सारण करा. तर कसं कसं घेताय पनीर काय आधी? पनीर तुम्ही चुरून घेतलं, किसून चुरून कसंही घेतलं हा. आणि म्हणजे त्यातलं काही पाणी वगैरे असेल तर निथळून घ्यायला. ते जातच ना. हा बरोबर घेतो. ठीक आहे. आधी पनीर. सिमला मिरची तुम्ही किसायची असेल तर किसून, नाही तर मग अशी बारीक चिरूनच घ्यायची, किसून नाही. अच्छा. सिमला मिरची त्याचं काही प्रमाण असं काही नाहीये ना, आवडीप्रमाणे. पण साधारण निम्म. सिमला मिरची थोडीशी कमी. कांदा, बारीक चिरलेला कांदा, मीठ, इटालियन सिझलिंग. हे मला वाटतं ह्याच्यातली मुख्य. ह्याने छान फ्लेवर येतो, वेगळा लागतो. नेहमीच्या आपल्या पराठ्यांपेक्षा जरा छान वेगळं. पिझ्झाचे मुलांना खूप आवडतं. इटालियन सीझनिंग तुम्हाला कुठेही मिळतं. वेगवेगळ्या ब्रँड्सचे हल्ली सीझनिंग मिळतं, त्यामुळे पाण्याकडे पासून मोठ्या मॉल्समध्ये सगळीकडे मिळतं. तर तुम्ही अदरवाईज इथे सँडविचेस मध्ये किंवा कशातही वापरू शकता. तर नक्की आणा, कारण त्याचा खूप उपयोग होतो आपल्याला. मिरपूड, चिली फ्लेक्स. ऍक्च्युअली सगळं पिझ्झाचं तुम्ही घेतलं साहित्य. तिखट हवं असेल तर अजून हिरवी मिरची कापून घातली तरी साखर. ते मुलांना काय, आपल्याला पण पिझ्झा म्हटलं की, आणि हे सगळी चव पोळी म्हणजे पौष्टिक पण होते आपल्या कणकेत. ते त्याच्या ब्रेड मध्ये हे एकत्र करून घेऊया ना. आता हो हो चालेल. मैद्याच्या ब्रेड मध्ये पिझ्झाचं सगळी ती चव तर हवी असते, त्याच्यात घालण्यापेक्षा मला असं वाटतं डेफिनेटली असं केलं तर उत्तम पर्याय आहे. सगळं मिक्स झालेलं आहे, तर त्याचे गोळे करून घेऊया. ओके ठीक आहे. आणि मग ते आपली जे कव्हर तुम्ही घेतलेत ते नेहमी पोळ्यांची कणिक, रेग्युलर पोळ्यांची कणिक, तेल आणि कणिक. उत्तम ठीक आहे. मग आता ते भरून आपण लाटायची, ती पूर्ण त्याची तयारी करूया. आपण जे सारण बनवून घेतलं तर त्याचे असे बॉल्स करून घेतलेले आहेत. नेहमीची कणिक आहे भिजवलेली, त्याच्यामध्ये ते भरायचे. तर कसं कसं दाखवा या. थोडी आधी पुरीसारखी करून घ्यायची. पिझ्झा पुरणपोळी, आमची पिझ्झा पुरणपोळी. ह्याच्यात अजून तुम्ही चीज बीज घातलं की वा वा वा. आपल्या घरातल्या लहान मुलांसाठी हे, आपल्यासाठी नाही. आपल्यासाठी नाही. पनीर चालतं. पनीर चालतं. हा, पनीर आणि कणिक चालेल. पनीर खायलाच पाहिजे. बेसिकली व्हेजिटेरियन लोकांना ज्यांना अदरवाईज प्रोटीन्स मिळत नाहीत, तर त्यांच्यासाठी कॅल्शियम, प्रोटीन्स हे सगळं पनीरमधनं आपल्याला भरपूर लाभदायक असतं. तर ते नक्की खा. स्टफिंग अजून तुम्हाला हे लागेल देऊ पुढे. आता नेहमीसारखं ठीक आहे. चल लाटून घेऊया. मग बटरवर, तुपावर का तेल? तुपावर, साजूक तुपावर. वा 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 वा. पाहिजेच असा पराठा वगैरे तुपावरच पाहिजे. अगदी हलक्या हाताने हे करायचं, कारण ते पनीर नाजूक असल्यामुळे बाहेर थोडंसं हे लावून टाकायचं पीठवर. ठीक आहे, लाटून घेऊया. पराठा आलेला आहे आणि साजूक तूप पण आलेला आहे. तर आता तो आधी तूप घालायचं नाही ना? नाही आधी. ओके ठीक आहे. हा दोन्ही बाजूनी छान तूप सोडून कुरकुरीत करायला लागेल. गुलाबी सर भाजायचं. आणि मग तो असा पुदिन्याची चटणी वगैरे बरोबर जास्त. पुदिन्याची चटणी चांगली लागते. पण त्याच्यात तुम्ही जे सारण घेतलं ते पिझ्झाचं. युअर राईट. तर सॉस दह्या बरोबर पण चांगलं मस्त. कशाही बरोबर. किंवा हा नुसताच करायचा, रोल करायचा आणि उशीर होत असेल तर तसाच रोल घेऊन पळायचा कामाला. तर पटकन लिहून घ्या साहित्यकृती, म्हणजे तो असा यम्मी दिसणारा आपला पिझ्झा पराठा तुम्हाला बनवता येईल. साहित्यकृती
पनीर कॅप्सिकम पराठा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पनीर, बारीक चिरलेली भोपळी मिरची, गव्हाची भिजवलेली कणिक, गव्हाचं पीठ, साजूक तूप, कांदा, मीठ, मिरपूड, चिली फ्लेक्स, इटालियन सीझनिंग आणि साखर. कृती: प्रथम एका बाउल मध्ये किसलेलं पनीर घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेली भोपळी मिरची, बारीक चिरलेला कांदा, मीठ, इटालियन सीझनिंग, चिली फ्लेक्स आणि साखर घालून सारण एकजीव करून घ्यावं. या सारणाचे छोटे गोळे करून घ्यावेत. गव्हाच्या कणकेची पारी लाटून त्यामध्ये सारण भरावं आणि पराठा लाटून घ्यावा. साजूक तुपावर पराठा खरपूस भाजून घ्यावा. आम्ही